तर बघा इथं अशी छोटीशी बाळडी घेतलेली बघा मी छोटी, आणि त्याच्यामध्ये अशी राख घेतलेली बघा, थोडीशी राख होती, ती राख घेतली आणि राखीत पण आता बघा खत टाकूया झाडांना. राखीपासून आपण खत बनवूया हे बघा. तर बघा मी थोडंसंच पाणी टाकणार आहे. तर बघा आपले राखीचे कसे खत बनवले बघा मी असं. तर बघा आपले वांग्याचे झाडे किती असे मोठे मोठे झालेले आहेत आणि छोटे छोटे ना असे फुलं पण लागलेले आहेत बघा आपल्या वांग्याच्या झाडाला. हे बघा असे मी गॅलरीमध्ये ठेवलेले आहे झाडं. काही बघा तिकडं पण आहे पत्रावरती आपले झाडं बघा कोरपड. आणि ते बघा इथं असं मी मनी प्लॅन लावलेलं आहे बघा छोटं. कारण मला पण फुलांची खूपच आवड आहे बरं का. पण आमच्या इथे जागा नसल्यामुळे आपण कुंडीमध्ये लावू शकतो आहे फुलं. तर बघा हे बघा आता हे वांग्याचे रोप आहे बघा केवढे मोठे झालेले आहेत आणि असे बघा त्याला फुलं पण लागलेले आहेत. बघा इथं कळ्या लागलेल्या आहेत इथं. आणि बघा तर बघा बघू शकताय किती मस्त असे मोठे मोठे झाडं झालेले आहेत आपले. आणि एवढे असे मी टपामध्ये लावलेले आहे बघा, एवढी माती आणि खत. बघा आता इथं बघू शकते. तर बघा आता मस्त असे फुलं आलेले आहेत आपल्या याला वांग्यांना आहे बघा. छोटे छोटे असे मस्त फुलं लागलेले आहेत. तरी बघा वांग्याला आपले फुलं पण लागलेले आहे. आणि इथं पण एक बाजूला बघा असं 2-3 फुलं आलेले कळ्या हे बघा इकडे एक आलेले आहे. इथं पण वांगे आलेत. आणि बघा इथं पण असे फुलं आलेले आहेत. बाकी इकडं पण अशा बघा कळ्या आलेल्या आहेत वांग्याचे. इथं पण अशा कळ्या लागलेल्या बारक्या बारक्या. आणि ह्या झाडाला पण कळ्या लागलेल्या आहेत. आणि खूपच असे मस्त आपले छोटे छोटे वांगे लागलेले आहेत बघा, बघू शकता इथं मी. आणि किती छोटे झाडं होते बघितले ना. तर मी मस्त असे खतं वगैरे घालून मोठं केलेलं आहे बघा झाड. आणि खूपच छान असे वांगे लागलेले आहेत फुलं. तर बघा इथं पण एक फुल लागलेलं आहे, म्हणजे असे 2-3 झाडांना फुलं लागलेले आहेत. तर बघा आपले हे बघा इथं पण अशा छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत. बघा किती मोठे आपले झाडं झालेले आहे. किती छोटे झाडं होते. तर याला 2 महिने झालेले आहेत बघा. 2-2.5 महिने होऊन गेलेले आपण झाडं लावलेले. तेव्हा उन्हाळ्यामध्ये लावलेले. आणि उन्हाळी वांगे वगैरे आपण वांगे ना गावाहून रोप आणले होतं माझ्या आईकडनं. ते बघा किती मस्त असे वांगे कळ्या लागलेले आहेत. आणि इथं बघा मी अशी कारल्याच्या बिया आहे ना, कारले थोडेसे पिकलेले होते, त्याच्यात अशा बिया होत्या. तर बघा मी इथं कारले लावलेले आहेत. हे कारल्याच्या बिया लावल्या होत्या. तर आपले कारले पण, तर हे बघा आपले कारल्याच्या बिया पण छान असे लागलेले आहेत. हे बघा आलेले आहेत. आणि बघा इथून पण एक हे बघा, हे बघा हे पण असं कारल्याचं झाड आहे. किती छान मस्त आलेले आहे. तर मी त्याच्यामध्ये बघा असं कोळसा टाकलेलं आहे बरं का राखीमधलं. आणि एक अशी कोरपड पण आहे छान याच्यामध्ये आलेली हे बघा कोरपड. तर मस्त बघू शकते आपले वांगे. आणि वांगे आले ना मी नक्कीच मस्त असे वांगे तोडून आणि आपल्याला भाजीसुद्धा बनवून दाखवणार आहे बघा. तेव्हा थोडंसंच आपण आता राखीचं पाणी आहे ना खत, हे आपण याच्यामध्ये घालून देणार आहे सगळं. हे बघा थोडं आपण सगळ्यांना असं टाकणार आहे पाणी, म्हणजे आपल्या झाडाला असं मस्त खत वगैरे येऊन जाते बघा. तर बघा पुन्हा एकदा आपण इकडून पण सगळं मी याला पाणी असं घालून दिलेलं आहे. तर बघा आपले वांग्याचे झाडं किती मस्त असे झालेले आहेत टपामध्ये. इथं बघा बघू शकता आपण निमोनी लावली होती मी. हे बघा चला तर आपले बघा इथं झाले. तर ही निमोनी लावली होती मी. हे बघा निमोनीचं रोप आणलं होतं मी. आणि हे लिंबोनीला ना कलम केलेले छोटे छोटे लिंब पण आले होते. मी रोप आणलं होतं तेव्हा, पण ते सगळंच जळून गेले. विकत घेतलेली होती मी 200 रुपयाचे निमोनीचं झाड होतं बघा. हे असं मोठं होतं आणि त्याला छोटे छोटे निंब लागले होते, पण ते काय झालं जळून गेले ते पानं सगळे. हे बघा त्याची फक्त इथं काडीच राहिली होती बघा, त्याची फक्त अशी काडी राहिली होती. हे बघा सगळे जळून गेले होते. त्या कांडेला ना असं मस्त फुटलेली आपली निमोनी. आणि त्याला मी काय केलं होतं असं मस्त सगळं खत वगैरे शेणखत टाकलेलं होतं. हे बघू शकता तुम्ही बघा. असं मी सगळं टाकून घेतलं होतं. मग आता आपण इथंच पाणी टाकून घेणार आहे राखीचं हे.
थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहे आणि अशा मस्त निमुनी फुटलेली आहे बघा. छोटे छोटे लिंब जरी आले ना, मी तर तुम्हाला दाखवी नसते, पण छोटे एकदम कलम केलेले छोटे छोटे लिंब येत आहे यायला बघा, दुखवी. तर बघू शकता आपली निमुनी पण कशी मस्त फुटलेली आहे. वांग्याला पण वांगे आलेले येतात. तर बघा आपले किती छान आलेली आहे. हे बघा इथं बघा आपल्याला मोगऱ्याचं फुल होतं बरं का, आणि फुल पण छान आले होते. पण आम्ही गावाला गेल्यामुळं ना सर्व असं झाडं सगळे जळून गेले होते पानं. तर मी काय केले, हे बघा आता इथं पण मी कारल्याचे झाड लावलेले, तर कारल्याच्या बिया टोचून दिल्या होत्या. तर बघा त्या पण छान आलेले आहेत. 2-3 असे मस्त आलेले आहेत. आणि वेला पण असं वर काढून देणार आहे बघा गॅलरीमध्ये, बाल्कनीवरती. हे बघा किती मस्त असे आलेले. त्याच्यामध्ये पण मी शेणखत टाकलेले आणि चावीवर का गाडीची. तर बघा, तर मी काय केलं होतं, कैचीनं ना सगळे असे झाडं मी कापून घेतले होते. सगळे हे कापून घेतले होते. नवीनने बघा आता ह्या मोगरा किती फुटलेला आहे बघा, भारी आहे बघा, किती मस्त असं आलेलं आहे. बघा बाजूबाजूनं सगळं फुटलेलं आहे. हे बघा किती तर छान असा मस्त तर मोगरा फुटलेला आहे आपला. छोटे छोटे कारल्याचं झाडं पण आलेले ते बघा, किती मस्त बघू शकताय तुम्ही कारले कसे. आणि आपलं झाड बी कसं फुटलेलं आहे बघा मोगऱ्याचं. तर मी सगळं कैचीनं असे कापून घेतलं होतं ते, त्यामुळे बघा कसं आपलं फुटलेलं आहे. तर बघा आपले वांग्याचे झाडं एकदम कसे आपण छोटेसे गार्डन आपल्या घरामध्येच आपण केलेले टपामध्ये बघू शकताय तुम्ही, किती मस्त असे फुलं वगैरे आलेले आहेत. हे बघा इथं तर आपल्या वांगे आले तर आपण त्याची भाजी बनवून दाखवणारच आहे मी तुम्हाला. मस्त असे तोडून हे करून हे बघा कसे मस्त अशा कळ्या लागलेल्या आहेत. तर आता कसे वाटले आपलं बघा निमोनी पण मी पण. आणि तिकडं आहे बघा कोरफडचे झाडे कसे लावले ते पण बघा कसे छान. हे आपले कोरफड वावा पपई आहे तिकडं. कसे वाटते नक्की सांगा आपल्याला बघा.